नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माणसाला माणूस बनवण्याची ताकद मौनात आहे. डॉक्टर भारत पाटणकर. कासेगावात सद्भावना मुखफेरी संपन्न. कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील बोधी वृक्ष तोड प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी समस्त बौद्ध समाज कासेगाव यांच्या वतीनं गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सद्भावना मुखफेरी काढण्यात आली. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही फेरी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या मुखफेरीला संबोधित करताना डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले, अंगुलीमाळासारख्या हिंसक व्यक्तीलाही गौतम बुद्धांच्या मौनाच्या ताकदीने माणूस बनवलं. माणसाला माणूस बनवण्याची खरी ताकद मौनात आहे. आजची मुखफेरी न बोलताही खूप काही सांगून जाते. बोधिवृक्ष तोडल्यामुळे ज्या भावना दुखावल्या गेल्या त्या या मुखफेरीतून समाजाने शांततेत व्यक्त केल्या आहेत. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांच्या शक्तीने आणि समाजाच्या एकजुटीने या अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दोषीवर कारवाई होईपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असे सांगत त्यांनी समाजाने दाखवलेल्या एकतेबद्दल अभिनंदन केलं. थोर स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक चळवळीच्या ज्येष्ठ नेत्या क्रांती वीरांगना इंदुताई बाबूजी पाटणकर यांच्या रक्षा विसर्जनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्या ठिकाणी बौद्ध समाजाने बोधी वृक्षाची लागवड केली होती. अनेक वर्षानंतर हा बोधी वृक्ष एका इस्माने बेकायदेशीरपणे कापल्याची घटना दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी घडली. या घटनेमुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून या विरोधात बौद्ध अनुयायी बौद्ध विहारात बैठक घेऊन निषेध नोंदवला. संबंधित शासकीय कार्यालयांकडे तक्रारी व निवेदन देऊन दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठीच गुरुवारी कासेगावातून सद्भावना मुखफेरी काढण्यात आली. यावेळी जयंत निकम यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. फेरीत महिला, पुरुष, युवक व बालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मुखफेरीचे आयोजन समस्त बौद्ध समाज आणि युगपुरुष तरुण मंडळ कासेगाव यांनी केलं होतं. अन्याय करण्याचं काहीतरी केल्याशिवाय आपल्याला जगू सुद्धा देणार नाही. तेव्हा या घटनेनं आपल्याला दुःख दिलं असलं तरी आपल्याला शिकवलेलं आहे की अन्याय दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि घरात न बसता घराच्या बाहेर पडलं पाहिजे. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, श्री छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, क्रांती शिवनाना पाटलांचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, ज्योतिराव फुल्यांचा विजय असो. एक तर असा संदेश आहे की आम्ही गौतम बुद्धांचे विचारांचे वारस आहोत. शांततेवर आमचा विश्वास आहे आणि शांततेनं सुद्धा मनाचं परिवर्तन घडू शकतं, मताचं परिवर्तन घडू शकतं.